सकाळी सकाळी वहिनींचा नाश्ता आलेला आहे, इडली. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना, इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करू देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मी आता कोल्हापूरला आले म्हणजे का, माझ्या मावशीचं श्राद्ध होतं, काल झालं. आणि मावशीचं श्राद्ध, मावशीसुद्धा याच वर्षी वारली. मावशी, मम्मी, माझा भाऊ, हे तिघं ह्या, म्हणजे मम्मीला आणि भावाला जाऊन तर 4च महिने झालेत. म्हणजे मम्मीला 3 महिने झाले, दादाला 4 महिने झाले आणि मावशीला 1 वर्ष झालं. तर मावशीचं पहिलं श्राद्ध होतं, तर येणं फार जरुरी होतं. आता सगळ्यांनी येणं काय पॉसिबल नाही आहे, म्हणून मग मी एकटीच आली. आणि आता उद्या परवा बेंदर आहे आपला, म्हणजे आमचा बेंदर जो असतो, कर्नाटकी बेंदर, तो आमचा असतो, म्हणजे कोल्हापूर साईडच्या लोकांचा. तर बेंदर आहे. आणि मी ठरवलेलं काय की वटपौर्णिमाला आपण इकडे थांबायचं. वटपौर्णिमाला कशा माझ्या इकडे मैत्रिणी आहेत, त्यांच्याबरोबर वटपौर्णिमा करायची असं ठरवलेलं. पण त्या दिवशी बेंदर आहे मला माहीतच नव्हतं. मग काल मला वहिनी बोलल्या की त्या दिवशी बेंदरसुद्धा आहे. तर मग मी म्हटलं चला, बेंद्राला कशा आपण चकल्या वगैरे करतो, बैलांच्या शिंगामध्ये घालण्यासाठी चकल्या करतो, गोड चकल्या करतो, तिखट चकल्या करतो. तर ते सगळं करण्यासाठी मी आता साहित्य आणलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. आता भाजणी करणार मी आणि दळायला देणार. दळून आणल्यानंतर मग चकल्यासुद्धा बनवणार. जास्त काही केलेलं नाही आहे, अगदी थोडंच केलेलं आहे. दाखवते तुम्हाला मी साहित्य काय काय. इकडे बघा, हे जाडे तांदूळ आहेत. जाडे तांदूळ 1 किलो घेतलेले आहेत. आणि हे उडदाची डाळ, धने, फुटाणे डाळ, मुगाची डाळ, पोहे, साबू तांदूळ आणि चणा डाळ. आणि इकडे जिरे. तर जिरे आणि धनेसुद्धा मी ह्यातच भाजून घालणार आहे. तर बघा, एकंदरीत असं एवढं साहित्य लागलं मला. आता काय करणार मी, थोडं थोडं आता हे काय करणार, भाजून घेणार. सगळं मी नीटवाट करून घेतलेलं आहे. आता इकडे कढई ठेवली आहे. कढईमध्ये काय करणार, भाजून घेणार मी. तांदूळ आपले भाजून झालेले आहेत. इकडे बघा, टोप घेतला मी. आणि आता चणा डाळ जी आहे ना, ती अर्धा किलो घेतली आहे. तांदूळ 1 किलो. आणि बाकी सगळं याचे 100-100 ग्रॅम आहे. भाजलं का? भाजलं. आज काय भाजणी करणार आहे काय? भाजणी केली की. हो का? हां भाजणी झाली सगळी. हां हां. आता दळायला द्यायचं. ते घाल जरा, पंखा लावतो. थांबा चहा आणतो तुम्हाला. पीठ आणलं तळून. हे आहे दळून आणलेलं पीठ. आत्ताच आम्ही त्या पिशवीत घालून दळून आणलं होतं. आणि इकडे बघा, आदण ठेवलेलं आहे. छान दिसतं, एकदम हॉट अँड सेक्सी. फिक्सी म्हणजे हे मी पुढू का पुढ्या? थांबा बघते मी. हिंग घाला, हिंग. बस का? मीठ तुमच्या पहिली घाला. घालं ना सगळंच. घाला. तिखट पाहिजे ना तुम्हाला? बरं एवढं थोडं ठेवा. बघा बघा, होय. कुठे? हे लाईट तो बघा. कुठे? मी हां, वास घातला सुटलाय म्हटलं.
पाणी तेवढं टाकूया. अजूनही पाणी लागणार तेवढं. घालू काय? झालं की मीठ मीठ ते द्या मला. हे घ्या, घालायला घाला. एवढं घालू एवढं घालू हो हो. गणपती मंदिराला आलेच मी, खाली आले. बस की हां बरं किंचित. हां हां आलाय तुम्ही तिथं खाली. परत टाकू का यावर? नको मग थोडं. जरा पडकं जरा हलवलं चांगलं जरा. मग राहू द्या, काही नाही मग. झाकून ठेवू का जरा? हां ठेवा. अहो फेसबुकवर ना काजलने एकदा कांद्याचं मशीन मागवलं, म्हणजे लसूण केलं आणि पीठ मला यूज तर थांबायचं ना थोडं. गरम आहे ना अजून? बेंद्राची तयारी आपण केल्याशिवाय आपल्याला कोण देणार वहिनी वेणी? माझ्या पण आमच्या डोक्यात करीन म्हटलं तर थोडं बसायला काहीतरी पाहिजे होतं. मोठं कसं गं? हा आता सगळंच होता उरलेल्या तेलामध्ये बरिस्ता पण करायचा आहे ना. आता काय बरिस्ता बिरिस्ता कढई सोलत उडत नाही बघ. एवढं होऊ दे बरं. आज एवढाच टाइम आहे ना. संध्याकाळी कांदे कापून बरिस्ता करून घ्यायचा. इकडे आता तेल गरम करायला ठेवले. इकडे प्लेट घेतली. या प्लेटमध्ये ही चाळून ठेवते म्हणजे तेल गाळेल. वहिनी चकल्या गाळा लागलेत आणि इकडे ही बुट्टी घेतली ठेवायला. किती साईज घालायची बघ. बस वहिनी बस. लय पण मोठं नको. माझ्याला काटे किती छान पडतात ना. होय अशा पद्धतीने बघा चकली केलेली आहे छान. बेंद्राच्या पुढे म्हणजे लगभग चालू नाही आलं. आमचीच फक्त आहे. दारं दाखवून खातात लोक करून. होय रीतिरिवाज वहिनी करायला लागतात. काय म्हणायचं आहे का नाही? माझी तर मला गॅरंटी. लाग बिगल तुम्ही करायला असं की मला भीती वाटते का तुमच्या हातनं सांडते तुम्हाला लागते. ते ठेवायला हो. मला असं बसलं ना मला पण करमत नाही अहो माहिती आहे. मग काय कुठं मम्मी आठव कुठं दादा आठव सगळ्या भानगडी होत्या माझ्यावर. म्हणून मी जेवढं कामात माझं लक्ष घालेल ना तेवढं चांगलं असतं. म्हणजे मी हळूहळू करतोय आता. पहिल्या सगळं काय फास्ट होत नाही पण दिवस सगळा घालवतो कामात बघा मी. तर आज माझ्या चकल्या झालेल्या आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आमच्या बेंदरानिमित्त चकल्या झालेल्या आहेत. तुम्हाला चकल्या कशा वाटल्या खमंग खुसखुशीत नक्की कमेंट करून सांगा.